तर मराठा आरक्षणावरती तोडगा काढत मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या। मात्र यानंतर छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। ओबीसी समाजाने देखील या निर्णयाला विरोध केला। तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं। सरकारच्या या निर्णयानंतर पहिल्यांदा आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। त्यामुळे आजची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे। सरकारच्या निर्णयावरती जाहीरपणे नाराजी व्यक्त करणारे भुजबळ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे। सुशांत सावंत या संदर्भातले अपडेट देतील। सुशांत, भुजबळ जाहीरपणे या सरकारच्या निर्णयावरती टीका करत होते, नाराजी व्यक्त करत होते। आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडू शकतं? अमोल, जर बघितलं असेल तर मराठा आरक्षणाचा निर्णय आणि जी आर काढल्यानंतर खऱ्या अर्थाने आज ही पहिली कॅबिनेट आहे। दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर छगन भुजबळ हे जेव्हा मराठा आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावर, त्यानंतर छगन भुजबळ कुठेतरी आपल्याला आक्रमक दिसले। माध्यमांमध्ये त्यांनी प्रतिक्रिया तशाच पद्धतीचे दिल्या आणि आज छगन भुजबळ कॅबिनेटमध्ये नेमकं काय बोलतायत, कशा पद्धतीने विरोध करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आजच्या कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। कारण जो निर्णय झाला त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाज नाराज आहे आणि हीच भूमिका मांडण्याचा प्रयत्न छगन भुजबळ आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करणार आहे। त्यामुळे आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती वादळी कुठेतरी ठरण्याची शक्यता आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे आगामी लोकसभा निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा हाती घेतलाय, मुद्दा निर्णय काढलाय। त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाज नाराज आहे आणि हीच बाजू कुठेतरी पटवून देण्याचा प्रयत्न छगन भुजबळ करतील असं कळतंय। त्यामुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ नेमकं काय बोलतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।